काली आय लव्ह यू मला म्हणाली कांड्यावर आली माझ्या जीवाची परवड झाली का घेऊन नीटा मला त्या तर आपल्याला VPN ला ऑन करायचे भावांनो. VPN वरती येऊन तुम्हाला युनायटेड किंगडम नावाचं जे VPN आहे ते ऑन करायचं आहे. त्यानंतर बॅक यायचं, आपल्या कॅपकटवरती यायचं. कॅपकटवरती येऊन न्यू प्रोजेक्टवरती यायचं आहे अगोदर. त्यानंतर फोटोच्या ऑप्शनवरती यायचं आहे. तुम्हाला एक इमेज सिलेक्ट करायचा आहे भावांनो, त्याला ॲड करून घ्यायचं आहे. तो ॲड झाल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे खाली स्क्रोल करून ॲक्सेप्ट रेशोवरती येऊन 9:16चा रेशो घ्यायचा आहे. त्यानंतर इमेजवरती क्लिक करून त्याला अशा प्रकारे काही झूम करून घ्यायचं आहे. त्यानंतर ॲड ऑडिओवरती यायचं. ॲड ऑडिओवरती आल्याच्यानंतर आपल्याला एक ऑडिओ ॲड करून घ्यायचा आहे. तर मी ऑडिओला ॲड करून घेतो भावांनो. तर मी ऑडिओला ॲड करून घेतले. त्यानंतर इमेजवरती क्लिक करायचं. इमेजला अशा प्रकारे थोडं पुढे यायचं आहे भावांनो. त्यानंतर आपल्याला ती इमेज ओढून घ्यायची भावांनो. त्यानंतर आपल्याला परत सुरुवातीला यायचं आहे. बॅक येऊन ॲड ओव्हरलेवरती यायचं आहे अगोदर. ॲड ओव्हरलेवरती आल्याच्यानंतर आपल्याला एक PNG देईन भावांनो मी तुम्हाला. ती PNG तुम्हाला ॲड करून घ्यायची. अशा प्रकारे ती ॲड करून घ्यायची इथे. ती अशा प्रकारे इथे सेट करायची. तिला थोडंसं झूम करून घ्यायचं भावांनो. तुमच्या इमेजनुसार सेट करू शकता तिला अशा प्रकारे थोडंसं. त्यानंतर तिला आपल्याला तिथपर्यंत त्याला ठेवून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथे जो प्लसचा ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करायचं अगोदर. त्यानंतर तुम्हाला असे लोगो देईन भावांनो मी अशा प्रकारचे. ते तुम्हाला एक एक ॲड करून घ्यायचे. अशा प्रकारे मी लोगोला ॲड करून घेतो भाव. अशा प्रकारे इथे यायचं. इथे आल्यानंतर आपल्याला स्प्लिट मारायचं भाव. इथपर्यंतच ठेवायचं भावांनो त्याला. अशा प्रकारे स्प्लिट मारायचं आहे. परत पुढचा पार्ट अशा प्रकारे आपल्याला डिलीट मारायचं आहे. जे आपल्या अशा प्रकारे एक इथपर्यंत आपल्याला अशा प्रकारे आपल्याला त्याला स्प्लिट मारून घ्यायचं भावांनो. त्याचा पुढचा पार्ट जो आहे तो कट करायचा आहे. मी अशा प्रकारे ते करून घेतो भावांनो. तर हे लोगो आपल्याला अशा प्रकारे 18 सेकंडपर्यंत ठेवून घ्यायचे भावांनो. त्याला प्लसवरती क्लिक करायची. 8 सेकंडचा व्हिडिओ देईन तो ॲड करून घ्यायचा अगोदर. त्याला ॲड केल्याच्यानंतर तो अशा प्रकारे इथपर्यंत आपल्याला ॲड करून घ्यायचा भावांनो. अशा प्रकारे 22 सेकंडपर्यंत ठेवायचा. त्याचा पुढचा जो पार्ट आहे तो कट करायचा अशा प्रकारे. त्यानंतर आपल्याला अशा प्रकारे पुढे यायचे भावांनो. इथे आल्याच्यानंतर आपण जिथून लोगो स्टार्ट केले होते तिथे यायचं. बॅक येऊन ॲड ओव्हरलेवरती यायचं. ॲड ओव्हरलेवरती आल्याच्यानंतर आपल्याला एक PNG देईन भावांनो. परत एक तुम्हाला ती ॲड करून घ्यायची अगोदर. तिच्यावरती ॲड केल्याच्यानंतर तिला अशा प्रकारे थोडंसं झूम करायचं आहे. इथे अशा प्रकारे इथे सेट करून घ्यायचं आहे वरती कोपऱ्यावरती. त्यानंतर शेवटपर्यंत ते PNGला आपल्याला ओढून घ्यायचं इथपर्यंत जो व्हिडिओ आपण ॲड केला होता तिथपर्यंत. त्यानंतर आपल्याला आता इफेक्ट ॲड करायची भावना इमेजला. तर आपल्याला पहिली जी इमेज तिच्यावरती यायचं. ॲनिमेशनवरती येऊन आपल्याला पहिले इनच्या ऑप्शनवरती यायचं. त्यानंतर इनच्या ऑप्शनवरती आल्यानंतर स्नॅपशॉट नावाचं जे आपलं ॲनिमेशन त्याच्यावरती यायचं. त्याला 1.4 सेकंडपर्यंत ठेवायचं आहे. त्यानंतर थोडंसं पुढे यायचं आहे भावांनो. स्नॅपशॉट ॲड केल्याच्यानंतर आपल्याला कॉम्बोच्या ऑप्शनवरती यायचं आहे. त्यानंतर बाउन्स 1 नावाचा जो आपण ॲनिमेशन तो ॲड करून घ्यायचा आहे. त्याला 12 सेकंडपर्यंत ठेवायचं आहे. त्यानंतर आउटच्या ऑप्शनवरती येऊन आपल्याला डार्झलिंग आउट नावाचा जो इफेक्ट आहे तो ॲड करून त्याला राईटवरती क्लिक करून घ्यायचं भावांनो. तो इमेजला आपल्या अशा प्रकारे ॲड होऊन जाईल. त्यानंतर आपल्याला थोडंसं अशा प्रकारे झूम करून घ्यायचं आहे अगोदर. झूम केल्याच्यानंतर त्या इमेजवरती क्लिक करायचं. आपण जे लोगो ॲड केले होते ॲनिमेशनवरती यायचं आहे. इनच्या ऑप्शनवरती येऊन फ्लॅशिंग नावाचे ॲनिमेशन आहे आपलं ते अशा प्रकारे सर्व जे आपले लोगो आहे त्याला ॲड करून घ्यायचं आहे. त्यानंतर थोडं पुढे आपण जो व्हिडिओ ॲड केला होता तिथे यायचं. ॲनिमेशनवरती यायचं. ॲनिमेशनवरती आल्याच्यानंतर आपल्याला सर्वात अगोदर कॉम्बो इनवरती यायचं आहे भावांनो. आपल्याला इनवरती आल्यानंतर फ्लॅश इन नावाचा जो आपण ॲनिमेशन ॲड केला होता तो घ्यायचा आहे. त्याला आपल्याला 2 सेकंडपर्यंत ठेवायचं आहे. त्यानंतर कॉम्बोवरती यायचं आहे. 3D कार्ड म्हणून जो इफेक्ट आहे तो ॲड करून त्यानंतर राईटवरती क्लिक करा. तो काही अशा प्रकारे तुम्हाला दिसून जाईल भावा. आपल्याला 12 सेकंडवरती आल्याच्यानंतर थोडं समोर यायचं. इथे आल्याच्यानंतर इफेक्टवरती क्लिक करायचं. त्याच्या भावांनो आपल्याला व्हिडिओ इफेक्टवरती आल्याच्यानंतर आपल्याला खाली स्क्रोल करायचं आहे थोडं. इथे शेक नावाचा जो इफेक्ट आहे तो ॲड करायचा आहे. तो ॲड केल्याच्यानंतर तो आपल्याला अशा प्रकारे आपण जे लोगो ॲड केले होते त्याच्या आधी जो आपला इमेज आहे तिथपर्यंत ॲड करून घ्यायचा आहे तो. त्यानंतर परत त्याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला अशा प्रकारे डुप्लिकेट म्हणून ऑप्शन येतं. त्याच्यावरती क्लिक करून त्याला अशा प्रकारे इथे समोर न्यायचं भावांनो. त्याला इथपर्यंत अशा प्रकारे आपल्याला त्याला इथपर्यंत आणायचं आहे. त्यानंतर तो इथून 19.15 F पासून आपल्याला थोडासा पुढे घ्यायचा आहे भावांनो. तो इथपर्यंत ठेवायचा आपल्याला शेवटपर्यंत. अशा प्रकारे पूर्ण जो आपण व्हिडिओ ॲड केला होता शेवटला त्याला आपल्याला अशा प्रकारे पूर्ण जो ॲड करून द्यायचा आहे.
तर अशा प्रकारे आपला व्हिडिओ झालेला आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर भेटूया भावांनो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत